हॅलो आजा. हॅलो मामा, कुठे आहे तू? अरे मी एका कामात आहे, बोल की. कारखाना आहे का? थांब देतच, मी आलो. अरे मला जरा गाडी पाहिजे होती. अरे ऐक, मी जरा कामानिमित्त बाहेर आलोय. बाहेर कुठं? बरं, तुला घरी यायला किती वेळ लागणार आहे? मला अजून अर्धा एक तास तरी लागेल. अरे तू अर्धा एक तासात आलो, मी कधी पोहोचणार? कुठं निघालायस तू? काय ना ठेवतो मी. अरे कुठं? काय झालं या आजाला, काही कळानच. काय बोलत नाही, काय नाही. आता या काही गडबडीत काय काम वाढवून ठेवू नये म्हणजे झालं. अरे क्या हा ही सर मला ओळखत्यात. चल दाखवतो तुला. थँक्यू, भेटू परत. सर ओळखलं का? सॉरी, नाही ओळखलं रे. ते सातारच्या भरतीच्या मेडिकल आला होता का नाही? ऍक्सिडेंट झाला होता बघा त्यावेळी मोठा. सगळी गडबड होती आणि आम्ही पण मदत केली होती बघा. अच्छा 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 अच्छा. ओ येस 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 येस. अजिंक्य अँड राहुल, राईट? मीच राहुल. खूप छान वाटलं तू इकडे आलास तर. हे सगळे तुझ्या सोबत आहेत? होय होय, आम्ही सगळी गाडी करूनच आलोय. तुम्ही सगळे आलात तर मग अजिंक्य का नाही आला? कुठे आहे तो? नाही, तो बी येणार आहे की, पण तो आत्ताच जॉबला लागलाय ना, त्यामुळे जरा उशीर होईल. हा पण तू नक्की येणार आहे? सर यो इक्या म्हणजे इक्रम हाच मेडिकल आला होता तेव्हा. हॅलो सर. हॅलो सर, ही यास्मिन, ह्यो ध्रुव. हॅलो. जरा आगाव आहे पण चांगला आहे. ह्यो सौरभ आणि ही शीतल. त्या दिवशी आजानं शर्ट घातला होता का नाही? तुम्ही म्हंटला होता लय भारी. हिनच घेतला होता. हो, चॉईस चांगला आहे तुमचा. थँक्यू. मग कसं वाटतं हे सगळं बघून? मस्त, लय भारी आहे. भारी. होय होय भारी. बसलो काय काय बघायला हाय. भारीच आहे. तुम्ही तिघही भरतीसाठी ट्राय करताय ना रे? होय. मग मेडिकल झाली क्लिअर? झाली की. वा, कॉंग्रॅट्स. आणि रिटर्न एक्झाम? चांगली झाली. बघू आता काय निकाल लागतोय. शीतलचं गुडलं खायच की. नक्की पास होशील, डोंट वरी. थँक्यू सर. सो चलो, आम्ही पुढच्या तयारीला लागतो. ओके सर. तुम्ही प्रदर्शन बघा. आय होप तुम्ही हे सगळं बघून एन्जॉय करताय.
आणि उद्या तुमच्यातलेच काही जण आर्मीमध्ये भरती होऊन आपल्या सेनेला आणखी सक्षम करतील. काय विक्रम? येस सर. गुड. चला बाय, भेटू परत. राहुल आणि हो शीतल, अजिंक्य आला तर त्याला मला भेटून जायला सांगा. होय बाई, सांगते. चला. बघितलं का माझी ओळख? वडाप गेली का? नाही. आणि एसटी कवाच गेली.
का आज एवढा उशीर झाला? ती एका मित्राकडे गेलो होतो, त्याला बरं नाही म्हणून त्याला बघायला गेलो होतो. कोण हो? ती जाऊ दे, आजा कुठे गेला? तर काय माहित, आले नाहीत अजून. असतील की ते हर्षवर्धन बरोबर. तसं नाही ग, त्याचा मला फोन आला होता, अर्जंटली त्याला कुठेतरी जायचंय म्हणून. गाडी पाहिजे म्हटला. आता अर्जंट मध्ये कुठे जायचं होतं त्यांना? ती विचारस्तोवर त्यानं फोन ठेवला. अहो मग परत फोन करायचा ना त्यांना. गडबडीत असेल म्हणून केला नाही मी, आणि आता त्याला फोन करतोय तर त्याचा फोन स्विच ऑफ. बॅटरी संपली काय कोणास ठाऊक. ते बहुतेक पुण्याला गेले असतील. पुण्याला? आता पुण्याला जाऊन काय उद्योग करणार आहेत? उद्योग बिद्योग काय करत नाहीत. अगं म्हणजे पुण्याला आर्मीचं शस्त्र प्रदर्शन आहे ना, त्याचा शेवटचा दिवस आहे, तिकडच जाणार होते. अगं दुपारी जेवायला पण घरी आले नाहीत, ते तिकडच गेले असतील. बघितलं का, आर्मीचं खूळ काय याच्या डोक्यात अजून जाईना. तेवढ्यासाठी तंगड्या तोड तिकडे पुण्याला गेल्यात. आता इथं घरात काय चाललंय काय नाही हे राहिलं बाजूला. पण मी काय म्हणते, आपल्या आईचं दागिनं त्या हर्षवर्धन कडनं सोडून आणायचे ही चरब्यांच्या डोक्यात येईना. अगं त्याला त्या हर्षवर्धनकडे काम करताना काय गंमत वाटत असेल का पुष्पे? त्याच्या पण डोक्यात काहीतरी असेल ना. असं त्याच्यासाठीच गेले असतील पुण्याला, नाही का? तू उगाच त्रास करून घेऊ नको. मी कशाला त्रास करून घेते? आणि तसं बी आजकाल ह्या घरात काय चाललंय ना, काय कळायलाच मार्ग नाही. आजा आया आजा काय आलो तर. अरे झालं की संपलं सगळं. काय? नाही नाही, जे बी बघायला मिळेल तेवढं बघतो. आलो तर. अरे पण आजा, आता आलंय वे यो. आता काय आज जाऊन बंदुका बिंदुका भरायला मदत करणार आहे का काय? तसं नाही शीतल, ही क्रेज काय आहे तुला नाही कळायची. त्याला कळली ना, म्हणून आता आलाय. संपल्यावर आता तुला काय बोललाय का त्यो? बोलेल की, मग सांगते त्याला. ए शीतले, अभी तू फिर से शुरू मत करा, मी कुठं सुरू करते. तोच येईल बघ आता तोंड पाडून. अगं पण तुला काय करायचंय? जरा गप बस की. त्याच्यामुळेच थांबायला लागलंय आपल्याला. इतकं हे काय कळत नव्हतं वे यायचं. हे असले होत्यात वे भरती. मग अशी कसे होते ते साहेब? आणि हे बॉडीगार्ड. अजिंक्य, come here. सर सर Yes, कसा आहेस? मी मस्त आहे सर. तुम्ही? आय एम फाईन. मला वाटलंच होतं तू येशील म्हणून. तुझे सगळे मित्र भेटले मला. जॉबमुळे तुला उशीर होतोय असं सांगितलं. तू आर्मी जॉईन करायचा विचार सोडून दिलास का? नाही सर. मग जॉब? हा, ते जरा घरी गरज आहे ना म्हणून. हे बघ अजिंक्य, तू जॉब जरी करत असलास तरी आर्मी जॉईन करायचं स्वप्न कधीच विसरू नकोस. वय सर. प्रॅक्टिस सुरू आहे ना? नाही सर, ते जॉब मुळे हल्ली प्रॅक्टिसला वेळच मिळत नाही. हे बघ अजिंक्य, वेळ कधीच मिळत नसतो.
वेळ काढावा लागतो आणि आर्मीवाले अशी कारणं कधीच देत नाहीत. यस सर. डू ऑर डाय, करा नाहीतर मरा, एवढंच कळतं आर्मीला. त्यामुळे याच्या पुढच्या आयुष्यात असं कारण देऊ नकोस. यस सर. गुड, तयारीला लागा. वय सर. सर पण मला हे सगळं बघायचं होतं, पण आता हे सगळं आवरलंय. मला किमान एक तरी बंदूक बघायला मिळेल का सर प्लीज? अजिंक्य, इट्स टू लेट. सगळंच पॅकिंग झालं. आत्ता मी तुझी मदत नाही करू शकत. सर पण मला हे सगळं बघायचं होतं, पण आता हे सगळं आवरलंय. मला किमान एक तरी बंदूक बघायला मिळेल का सर प्लीज? अजिंक्य, इट्स टू लेट. सगळंच पॅकिंग झालं. आत्ता मी तुझी मदत नाही करू शकत. सर परत आहे का प्रदर्शन? म्हणजे मला हे सगळं परत कधी बघायला मिळेल? आता या सगळ्या शस्त्रांशी भेट आता डायरेक्ट बॉर्डरवरच होईल. ओके सर. अजिंक्य, तू मनातून खूप सच्चा आहेस. तुझ्या मनातलं आर्मी आणि या देशाबद्दलचं प्रेम या देशातल्या प्रत्येक तरुणाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. नाही, हे शस्त्र नाही दाखवू शकत मी तुला, पण तुला काहीतरी देऊ शकतो. ज्याच्यासाठी सगळेच लढत असतात. हे सहजासहजी कोणाला मिळत नाही. पण तुझ्यातला सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा मला खूप आवडला. अजिंक्य, जेव्हा मी इंडियन आर्मी जॉईन केली नव्हती तेव्हा मलाही तुझ्यासारखंच आर्मीचं वेड होतं. तेव्हा कर्नल रंधावांनी मला या स्वॉर्ड्स दिल्या होत्या आणि मला सांगितलं होतं या स्वॉर्ड्स तुला सतत प्रेरणा देत राहतील. आणि उद्या जेव्हा तुला तुझ्यासारखंच आर्मीचं वेड असणारा एखादा तरुण भेटेल तेव्हा या स्वॉर्ड्स त्याला दे. इंडियन आर्मीला तुझी खरंच खूप गरज आहे अजिंक्य. जेव्हा तुझ्यासारखे ध्येयवेडे तरुण इंडियन आर्मी जॉईन करतात त्यामुळेच इंडियन आर्मी एवढ्या सक्षमपणे उभी राहू शकते. तेव्हा प्रॅक्टिस बंद करायची नाही. यस सर. इंडियन आर्मी मध्ये मी तुझी वाट बघतोय. यस सर. नक्की भेटू. जय हिंद सर. जय हिंद. नजळी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं आसमान शौर्याचं घालीन मी थैमान.